हाय फ्रेंड, गणपती बाप्पासाठी मोदक करत होते. बघा मी हे सारण तयार केले अगोदर गूळ आणि खोबरं किसून घेतलं, त्यामध्ये गूळ घातला आणि मस्तपैकी असं एक सारण तयार केलं अगोदर त्याचं. त्यानंतर पीठ घेतलेलं, थोडंसं मैदा आणि रवा घेतलेला मी मिक्स केला होता. त्याच्यामध्ये तूप घालून किंवा तुम्ही तेल पण टाकू शकता, एकत्र करून पाणी घालून छानपैकी असं मळून घ्यायचं त्याला. आता बघा मैद्याचं पीठ आहे हे आणि सारण एकीकडे लगेच केलं तरी चालेल, 5 मिनटं पीठ भिजू दिलं तरी चालेल. मोदक मस्तपैकी तयार करून घ्यायचे, तेल गरम करायला ठेवले आणि छान असे मोदक मी तयार करून घेतलेत. खूप छान लागतात आणि हे पीठ मला खूप आवडलं, रवा आणि मैदा मिक्स करून खूप छान होतात. एकदा नक्की ट्राय करा, खायलाही खूप छान लागतं. नक्की ट्राय करा.